students. 3.5 The Alchemy of Nature. Alchemy. This is the new word for you. Alchemy means निसर्गाची किमया चमत्कार. Alchemy means किमया किंवा चमत्कार ऑफ नेचर. We always see in the nature there are so many strange things which is happened due to the magic of the nature. The nature has that power. We can see so many strange things, so many things that are beyond our imagination, that are created by the nature. जे आपण बऱ्याचदा बघतो की आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या गोष्टी आपल्याला या निसर्गामध्ये बघाव्यास मिळतात. अनेक नवीनतम गोष्टी, अनेक चित्रविचित्र गोष्टी आपल्याला या नेचरमध्ये निसर्गामध्ये पाहायला मिळतात. कशामुळे घडतात त्या? कारण नेचर निसर्गामध्ये जी एक अद्भुत अशी शक्ती आहे, त्या शक्तीमुळे हे सगळं घडत असतं. आता काय काय घडतं, कसं कसं घडतंय ते आपल्याला पाठामध्ये, जे या पाठाच्या ज्या लेखिका आहेत, ऑथर आहेत, रायटर आहेत, त्यांचं नाव बघा काय आहे ते दिसतंय आपल्याला. रक्षा भराडिया. काय आहे नाव आहे त्यांचं? रक्षा भराडिया. तर यांनी लिहिलेला हा पाठ अतिशय सुंदर असा, इट्स अ व्हेरी ब्युटिफुल टॉपिक अँड writing also. This lesson is very good. It tells us many things that are happened due to the magic of, due to the unknown power that the nature has. Okay, the first is warming up. The first activity is chit chat. Divide the class into 5 groups. Discuss in groups the following questions. Give one question to each group. First question A is seeds regerminate from another seed. It is a regular procedure or process. The regermination of seed. We sow 1 or 2 seed in the soil, and after 3 or 4 months we get so many seeds of it. That's why here the sentence is seeds regerminate from another seed. You can give the answer like this. Regeneration is the renewal of germ plasma. Ascensions by sowing seeds, which seeds which will possess the same characteristics as the
original population. The second lesson is the second question is plants and flowers wilt and become one with the earth. Cocti. Cocti means it is the plural of cactus. You know, cactus means nivdu in Marathi. Sorry. Plants and flowers wilt and become one with the earth. What is the meaning of this sentence? Wilting is the loss of rigidity of non-woody parts of plants. If they do not get water, to thrive, and soil is too dry. म्हणजे काय म्हणतात की प्लॅन्ट्स आणि जे फ्लॉवर्स आहेत, फुलं आहेत, हे कोमेजतात. विल्ट म्हणजे कोमेजतात आणि खाली पडले की जमिनीशी काय होतात, एकरूप होतात. काही दिवसानंतर ते आपल्याला बघायला मिळत नाहीत. का? तर दिस इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. विल्टिंग, कोमेजणे, इज द लॉस ऑफ रिजिडिटी ऑफ नॉन वुडी स्टेमचा भाग ज्याला म्हणतो आपण, पार्ट्स ऑफ प्लांट्स इफ दे डू नॉट गेट वॉटर टू थ्राईव्ह अँड सॉईल इज टू ड्राय. म्हणजे पाणी नाही मिळालं की कोणतंही प्लॅन्ट असे, रोपटं असे की फूल असे, ते काय होतं, कोमेजतं, जमिनीवर पडतं आणि जमिनीशी काय होतं, मातीशी एकरूप होतं. कॅक्टाय थ्राईव्ज इन द डेझर्ट रेजिन. कॅक्टाय मीन्स प्लुरल ऑफ कॅक्टस. कॅक्टस तुम्हाला माहिती आहे काय, निवडुंग म्हणतो आपण त्याला. हे काटेरी झाड असतं निवडुंगाचं. त्याचं प्लुरल म्हणजे अनेक वचन काय आहे, कॅक्टाय. कॅक्टाय लॅक लिव्स. इन्स्टिट दे हॅव स्पाइन्स. स्पाइन्स म्हणजे काटे. विच हेल्प प्रिव्हेंटिंग द लॉस ऑफ वॉटर. पानं नसतात, काटे असतात. अँड मिनरल कंटेंट इन द डेझर्ट प्लांट्स. या कॅक्टसला काय असतात, काटे असतात, पानं नसतात. त्यामुळं त्या काट्यांमध्ये पाणी टिकून राहतं, त्याचं इव्हॅपोरेशन होत नाही आणि त्यामुळं ते सर्व्हाइव्ह करतात, म्हणजे जिवंत राहतात. कुठे, डेझर्टमध्ये, वाळवंटी प्रदेशामध्ये. ओके. नेक्स्ट, वेअर नेचर टर्न्स ग्रीन इन स्प्रिंग. म्हणजे आपण बघितलं तर स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूमध्ये, आहे की नाही, जे वाळलेलं गवत असतं, वाळलेली झाडं असतात, दिसतात आपल्याला पानझडी झाल्यानंतर त्यांचं, आहे की नाही. एप्रिल मे महिन्यात त्याची पानझडी होते आणि मग आपलं लक्षात येतं की हे झाड वाळलेलं आहे रे बाबा, काही खरं नाही या झाडाचं, मरतं हे झाड. पण लगेच पाऊस आला, वसंत ऋतू आला की परत त्याला पानं फुलं येतात, ते बहरतं, आपल्याला दिसतं. म्हणून वेअर नेचर टर्न्स ग्रीन इन स्प्रिंग असं म्हणतात की जे उघडाबुडखा निसर्ग असतो तो वसंत ऋतू आल्याबरोबर पुन्हा काय होतो, हिरवा होतो. तर का होतं असं? ॲज टेम्परेचर्स वॉर्म अँड डेज गेट लॉंगर, फॉरेस्ट इकोसिस्टम begins the transition from winter
टू स्प्रिंग, आहे की नाही. म्हणजे हिवाळ्यातून कुठे जातात ते स्प्रिंग, वसंत ऋतूमध्ये जातात, आहे की नाही. वसंत ऋतूमध्ये हवामान उबदार असतं थोडं, आणि त्याच्यामुळं ते अजून जास्त फ्लरिश होतात, आहे की नाही. लास्ट, कॅटरपिलर टर्न्स इंटू बटरफ्लाय. म्हणजे कॅटरपिलर म्हणजे अळीसारखं दिसणारा कीटक, आणि ते नंतर काय होतं, बटरफ्लाय होतो, म्हणजे कीटकामध्ये त्याचं रूपांतर होतं, उडणाऱ्या, आहे की नाही. तर इट इज ट्रूली अ फंटॅस्टिक मेकॅनिझम डेव्हलप बाय नेचर फॉर अ कॅटरपिलर to turn into a butterfly. It digests itself using enzymes triggered by hormones. नाही का. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तरं लिहिता येतील. आता इथे पुढे जर पाहिलं, रोल ऑफ नेचर, डिस्कस इन पेअर द रोल प्लेड बाय नेचर अँड कम्प्लीट द वेट डायग्राम. नाही का, की आपल्या जीवनामध्ये नेचरचा रोल काय आहे, काय करतं आपल्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये नेचर. तर बघा, तुम्हाला इथे दिसते, रिलॅक्सेस अँड एनहॅन्सेस अवर स्पिरिट. नाही का, आपल्या जीवाला आराम देतं आणि त्याच्यासोबतच त्याला उभारीसुद्धा देतं, नाही का. जगण्याची त्याला उभारीसुद्धा देतं, जगण्याकरता त्याला नवीन ऊर्जा देतं. दुसरं, फिस्पर्स अँड कमांड्स, ते आपल्या कानामध्ये कुसकुसतंही आणि आपल्याला काय देतं, आज्ञा पण देतं. फुलफिल्स अँड मोटिवेट्स, नाही का, म्हणजे जे निसर्गामध्ये आहे त्याला ते पूर्णत्व प्रदान करतं आणि प्रेरणा पण देतं. सुट्स अँड नर्चर, शांतता पण देतं आणि पोषण पण करतात. अशा प्रकारे आपल्याला रोल ऑफ नेचर बघता येईल, नाही का. निसर्गाची भूमिका काय असते. त्याचप्रमाणे नेचर द बेस्ट टीचर, कशा प्रकारे तो बेस्ट टीचर आहे ते तुम्हाला सांगता येतं इथं. बघा, टीचेस, कमांड्स, मोटिवेट्स, इन्स्पायर्स, फुलफिल्स, विस्पर्स, नर्चर्स, सुट्स, नाही का. ही याची कार्य आहे, कोणाची, नेचरची, आणि हे ते सगळे करते. त्याच्यामुळं आपल्याला उत्तम असा पाठ मिळतो, उत्तम असा धडा शिकला जाते आपल्याकडनं, हे की नाही. लुक ॲट द फॉलोइंग थिंग, डिस्कस विथ युअर फ्रेंड व्हॉट यू लर्न फ्रॉम देम. अ बी. आता बी म्हणजे काय, मधमाशी. आपण मधमाशी जाऊन काय शिकतोय, टीमवर्क अँड हार्डवर्क, नाही का. एकत्र यावं, काम करावं आणि कठोर परिश्रम करावे, आहे की नाही. दुसरं, ॲन ईगल. ईगल म्हणजे काय, गरुड. अ स्ट्रॉंग व्हिजन. ॲन ईगल. ईगल काय असते, ईगलमध्ये अ स्ट्रॉंग व्हिजन, नाही का, ऑर फार साईडनेस, नाही का. आपण घार म्हणतो, गरुड नाही, त्याला म्हणतात घार, किंवा ईगलही म्हणता येईल. ईगल म्हणजे गरुडही म्हणता येईल त्याला, की त्याची नजर फार तेज असते आणि लांबचं त्याला खूप दिसतं, ईगल. अ क्रीपर. क्रीपर म्हणजे ही अशी वेल, सरपटणारी वेल, नाही का, जी झाडावर असते, काही असते. परसिवरन्स, आपलं कार्य सुरू ठेवायचं, थांबवायचं नाही कोणत्याही परिस्थितीत. द रिव्हर काय शिकवते आपल्याला, गो विथ द फ्लो टू द फेस ऑर टू फेस कॅलॅमिटीज. प्रवाहाच्या बाजूनं व्हायचं किंवा संकटाला तोंड द्यायचं, हे शिकवते आपल्याला. रेनफॉल, डेडिकेशन, समर्पण. रेनफॉल शिकवते आपल्याला, पाऊस, आहे की नाही. सन, लाईट अप द लाईव्ज ऑफ अदर्स, इतरांचे जीवन प्रकाशमय करा. अँड टू गिव्ह लाईट अँड एनर्जी टू द अदर्स, इतरांना काय करा, प्रकाश द्या आणि त्यांच्या जीवनामध्ये एनर्जी द्या,
म्हणजे ऊर्जा प्रदान करायचं. म्हणू शकतो आपल्याला सन, सूर्य. कारण जगाच्या पाठीवर या ब्रह्मांडामध्ये ऊर्जा देणारा एकच ग्रह आहे आणि तो म्हणजे काय? सन. आहे की प्रत्येक आकाशगंगेमध्ये अनेक सन आहेत, अनेक सूर्य आहेत आणि ते त्या आकाशगंगेमध्ये काय करत असतात? ऊर्जा देत असतात. अल्केमी ऑफ नेचर, द अल्केमी ऑफ नेचर, निसर्गाची किमया किंवा चमत्कार. दिस लेसन begins with the very good lines from the famous poet, renowned poet William Blake. William Blake is called obscure poet. It has that imagination, the gift of imagination. He imagines that things which are obscure to our mind. So it is called obscure poet. Obscure poet, William Blake. To see a world in a grain of sand. एका वाळूच्या कणामध्ये साऱ्या विश्वाचे दर्शन होते. अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर. आणि एका रानटी फुलामध्येही स्वर्गाचा काय होतो? आभास. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड. हातांची जी इवली शिवंजळ आहे ती अमर्यादित आहे असं वाटते. आणि अँड इटर्निटी इन ॲन आवर. आणि एक तासही शाश्वत काळाप्रमाणे आपल्याला भासतो. बिकॉज ऑफ द अल्केमी ऑफ नेचर. ओके. नाउ आय रीड द लेसन फर्स्ट. ट्राय टू अंडरस्टँड the pronunciation of the words. We instinctively turn to outdoor activities and nature as a way of relaxing and enhancing our well-being. Nature soothes and nurtures. Nature fulfills and motivates. Nature whispers and commands. This is the work of the nature. Are you listening? When I do, it leaves me in complete awe. We have a hibiscus. Hibiscus, it's a plant. In Marathi, it is called jaswant. In our garden, every fortnight, a flower blooms on it, big, bright, and tender. Through the day, it smiles with the sun and dances with the wind. But as evening approaches, it starts wilting. The morning after, it withers completely, and by evening, it falls and becomes one with the earth again. The flower comes to life only for a day, yet it does so in full splendor. What if we too live our life, however short, to its fullest?